भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलताना निधी वाटपासंदर्भात पुन्हा एकदा वक्तव्य केलंय। एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षात पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाची यादी घेऊन बसणार आहे। सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे। चला ठीक आहे, भाजप 100%, उभाठा 0% निधी, बोंबलत बसा, काही फरक पडत नाही असं नितेश राणे म्हणाले। कर कर्जाची परतफेड व्याजासह करणार असल्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलेला आहे। महेश आणि मनीषजी आणि बाकी सगळ्यात माझ्या मागचे कधी सगळ्यात कार्यकर्त्यांना सांगेल त्या प्रत्येक उबाटाच्या गावाला आणि महाविकास आघाडीच्या गावाला टार्गेट करा। गावात तिकडे त्यांना सांगा का कशाला राहताय तुम्ही, मिळणार नाही ते विकास निधी तुम्हाला काय होत, 1 रुपयाची निधी मिळणार नाही। चला या गाडीत बसा, पट्टे घालून घ्या आणि विषय संपवा। कार्यक्रमात तेवढा मग तुम्ही जो न्याय केला आम्ही न्याय केला, तर तेव्हा आमच्या किती लोकांना आतमध्ये टाकलं विचारा आमच्या मनीषजींना। माझ्या 2 महाविकास आघाडीच्या काळातलं माझं 31 डिसेंबर कुठे गेला हे मला आणि मनीषजींनाच माहिती आहे। आता मग वेळ ह्यांची येणार, जंगल ह्यांना दाखवायला लागणार, त्यांना परतफेड व्यवस्थित करायला पाहिजे ना। आमच्या कोकणामध्ये शेतकरी अतिशय प्रामाणिक पद्धतीने कर्ज घेतात आणि परतफेड पण करतात, बरोबर आहे की नाही? म्हणून तर आम्हाला प्रोत्साहनकारक निधी दिली जाते 50,000ची। आता जसे आमचे शेतकरी वागतात तसं आम्हाला वागायला लागेल। आता कर्ज घेतलं तर परतफेड करायला पाहिजे ना विथ इंटरेस्ट। तर राणेंच्या या निधीच्या वक्तव्यासंदर्भात मंत्री उदय सामंत काय म्हणाले ते बघूया। लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो, आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो, मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचा असतो। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल, पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत, आमदार आहेत, ते अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे। परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही। त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल, परंतु ॲक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान न्याय देतील। आपण बघितलं उदय सामंत यांनी नेमकी काय प्रतिक्रिया राणेंच्या या वक्तव्यावर दिलेली आहे ती। नितेश राणे यांनी निधी वाटपासंदर्भात पुन्हा एकदा वक्तव्य केलं आणि काहीसा वाद निर्माण होण्याची शक्यता त्याच्यावर निर्माण झाली। मंत्री उदय सामंत यांनी मात्र यावेळी राणे अत्यंत संवेदनशील नेते आहेत, प्रत्यक्ष कामकाजात ते असं काही करणार नाहीत असं वक्तव्य केलेलं आहे।